आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. सकाळी 10 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. दरम्यान राज्यातील 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष तसंच सदस्य पदांसाठी आणि विविध नगरपंचायतींमधील 143 सदस्य पदांसाठीची मतदान प्रक्रिया काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली आहे. आज नागपूर जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीमध्ये नागपूर जिल्ह्यातील एकूण 15 नगरपरिषदा आणि 12 नगरपंचायतींचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान विदर्भात काही ठिकाणचे निकाल हाती आले असून दर्यापूर नगरपरिषदेत काँग्रेसचे 6 उमेदवार विजयी झालेत, तर चिखलदरा नगरपरिषदेत काँग्रेसचे आणखी एक उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित ठिकाणी मतमोजणी सुरू असून सायंकाळपर्यंत संपूर्ण निकाल हाती येतील. करुणा, सहिष्णुता, परस्पर आदर आणि सामूहिक जबाबदारी ही मूल्य केवळ भूतकाळातील आदर्श नाहीत, तर एका मजबूत आणि सुसंवादी आधुनिक जगासाठी आवश्यक पाया आहेत, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या तेलंगणात हैदराबादमध्ये ब्रह्मकुमारी शांती सरोवराच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. विकसित भारत जी रामजी विधेयकाचा फायदा फक्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांनाच नाही, तर गावखेड्यांच्या सर्वांगीण विकासाला याचा मोठा हातभार लागेल, असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत चौधरी चरण सिंह पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. 19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात अंतिम लढत सुरू आहे. दुबईत नाणेफेक जिंकून भारतीय संघ गोलंदाजी करीत आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तानच्या एक गडी बाद 123 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:15 ऐकू शकाल. नमस्कार.